नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील हजारो परिचारिका सध्या एका मोठ्या चिंतेत आहेत. विषय आहे CNE म्हणजेच कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन. एकीकडे काउन्सिल सांगतेय की हे शिक्षण अनिवार्य आहे, तर दुसरीकडे परिचारिका म्हणतायत आम्हाला ही सक्ती नको. पण नक्की वाद काय आहे? तुमचं रजिस्ट्रेशन धोक्यात आहे का? आणि 150 पॉइंट्स तर गणित नक्की काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या करिअरशी संबंधित महत्त्वाची माहिती आहे. सध्या जानेवारी 2026 उजाडलंय, पण परिचारिकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. परिचारिकांची मुख्य मागणी काय आहे? CNE ट्रेनिंगची फी आणि त्यासाठी लागणारे पैसे बंद करा. अनेक परिचारिकांच्या मते 12-12 तास ड्युटी केल्यानंतर अशा प्रशिक्षणांसाठी वेळ आणि पैसे खर्च करणं कठीण जाते. त्याऐवजी रजिस्ट्रेशन फी वाढवा, पण ही सक्ती नको, असा एक नवा सूरही उमटत आहे. पण मित्रांनो, चित्र एवढं सोपं नाही. कोर्ट, इंडियन नर्सिंग काउन्सिल म्हणजेच INC आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजेच MNCने या सक्तीला पाठिंबा दिला आहे. का? कारण आरोग्य क्षेत्रातील बदलतं तंत्रज्ञान आणि रुग्णांची सुरक्षा. महत्त्वाचे नियम लक्षात घ्या. नोंदणी नूतनीकरणासाठी आता CNE पॉइंट्स जमा करणं बंधनकारक आहे. विशेषतः ज्यांनी 2022 नंतर पोस्ट बेसिक किंवा MSc नर्सिंगसारखं उच्च शिक्षण पूर्ण केलंय, त्यांना 5 वर्षात 150 पॉइंट्स मिळवणं गरजेचं आहे. आता प्रश्न येतो की आपले पॉइंट्स चेक कसे करायचे? हे अगदी सोपं आहे. 1. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल.org या अधिकृत वेबसाईटवर जा. 2. तिथे CNE पोर्टल या पर्यायावर क्लिक करा. 3. तुमचे पॉइंट्स तपासा आणि आपली नोंदणी अपडेट ठेवा. सध्याच्या परिस्थितीत अधिकृत सूचनांचं पालन करणं हेच आपल्या करिअरसाठी सुरक्षित राहील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? CNE सक्ती असायला हवी की नको? की केवळ नोंदणी फी वाढवणं हा योग्य पर्याय आहे? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या इतर परिचारिका मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही ही योग्य माहिती पोहोचेल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.